झी 24 तास एक पाऊल पुढे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथली ही डाके बंधूंची बाग आज दुष्काळातही बहरली आहे। 9 एकरावरील या बागेपासून आज कमीत कमी 30 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। विशेष म्हणजे वर्षभरात इथे फक्त 50 मिलीमीटर पाऊस पडला, तसंच फक्त 2 वेळा कॅनलचं रोटेशन मिळालं। मात्र तरीही जिद्दीनं शेततळ्यामध्ये पाण्याची साठवणूक करून त्यांनी डाळिंबाचं उत्पादन घेतलं। शेततळामुळं मला एवढा मोठा दुष्काळ असतानाही माझ्या बागा जिवंत ठेवता आल्या आणि नवीन लागवडी पण करता आल्या। कारण मार्च 12ला शेततलाव तयार झाला आणि एप्रिलमध्ये मी ते पाणी भरलं। त्याच पाण्यावरती माझं पीक पूर्ण झालं आणि आज दुसरं पाणी आलंय आणि दुसऱ्या पाण्यावरती माझा आज बाग पूर्ण उभा आहे आणि मग चालू वर्षीचं उत्पादन सुद्धा मी व्यवस्थित त्याच्यातून काढू शकतो। आज बँक ऑफ इंडियाने आम्हाला एवढं मोठं सहकार्य केलं। अगदी 2च दिवसात तातडीचं शेततलावासाठी आणि ट्रॅक्टरसाठी आम्हाला कर्ज दिलं आणि चालू वर्षी उत्पन्न निश्चितच अगदी पाऊस पाणी असताना जेवढं मला मिळालं नव्हतं, अपेक्षापेक्षाही चांगलं उत्पन्न मला घेता आलं। डाळिंबाचं उत्पादन घेण्यासाठी डहाके यांनी नियोजन केलेलं असलं तरी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि बंधूंनी सगळ्या कामांची अंमलबजावणी केली आणि विशेष म्हणजे बागेची शास्त्रोक्त माहिती घेऊन त्यांनी शेतातली कामं शेड्यूल प्रमाणे केली। मला फवारणीसाठी तंत्रज्ञानाची गरज भासली, त्यासाठी आम्ही ते रमेश हिरे यांच्याकडून समजावून घेतलं आणि व्यवस्थापन करताना मजुराची खूप चणचण भासली। त्यामुळे आम्हाला मजूर बाहेरगावावरून सुद्धा आणावं लागलं। स्थानिक मजूर तर ज्यावेळेस मिळत नव्हतं त्यावेळेस बाहेरगावावरून आणावं लागत होतं। या संदर्भात कायम लक्ष देऊन स्प्रे वगैरे घ्यावा लागले आणि पाण्याचे वगैरे लक्ष ठेवावं लागले। आज दिसणारं डाळिंबाचं हे वैभव खरं तर कृषी तज्ज्ञ रमेश हिरवे यांनाच जातं। रमेश हिरवे हे कृषी पदवीधर आणि सुवर्ण पदक विजेते असून त्यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी मोहीमच हाती घेतली आहे। त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। पारंपरिक पीक घेत असणाऱ्या डहाके बंधूंना त्यांनी डाळिंबाच्या आखणीपासून ते बागेच्या उत्पादन आणि विक्रीपर्यंत नियोजन करून दिलंय। डाळिंबाचा कितीही पुस्तकी अभ्यास केला किंवा अनुभवांचा पाढा वाचला तरी पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांना रमेश हिरवे यांची वेळोवेळी मदत झाल्याचं सिद्ध झालंय। हे दिसायला सोपं जरी असलं तर तांत्रिकदृष्ट्या हे किचकट पीक आहे। याचे जर तंत्रज्ञान आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पुस्तकातून काही गोष्टीची आपल्याला आयडिया येते, परंतु निसर्गाचा बदलता समतोल आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याची असलेली जमीन, त्याची उपलब्ध पाणी, त्याची उपलब्ध मजूर, त्याची आर्थिक कुवत, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याचं गणित हे डाळिंबाच्या पिकाचं वेगवेगळं असू शकतं। मग ह्यासाठी त्या शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता फार आहे। त्याच्यामध्ये मग बदलत्या हवामानानुसार घ्यावायचे असलेले पिकाचा कालावधी, त्याच्या फवारण्याचं त्याचं तंत्रज्ञान, त्याच्या खतांच्या मात्रा, त्या ठिकाणचं असलेलं त्या काळामध्ये उपलब्ध मजूर, या सगळ्या गोष्टींचा आणि पाण्याची जी उपलब्धता, ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसून त्याला जर आपण योग्य लागवडीपासून तर मार्केटिंग पर्यंत योग्य संतुलित आपण त्याला जर शेड्यूल देऊ शकलो तर निश्चितच आपल्याला त्यापासून आर्थिक उत्पादन हे एकरी जवळपास कमीत कमी 2 लाख आणि जास्तीत जास्त 5 ते 6 लाख रुपये उत्पादन सहजी मिळवू देऊ शकतो। अशा पद्धतीचे तंत्रज्ञान डाळिंबामध्ये उपलब्ध आहे। डाळिंबाच्या या भरघोस उत्पादनात मारुती डाके यांचं चोख व्यवस्थापन असलं तरी तेवढंच चोख व्यवस्थापन कॅनलच्या रोटेशनचं नियोजन करणाऱ्या नेत्यांचंही आहेच। त्यामुळे राज्यातील नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून श्रीगोंद्याचा हा आदर्श गिरवला तर शेतकरी आणि नेत्यांचा असा विकास होत राहील। झी 24 तासाठी निखिल चौकरसह विक्रम काजळे, अहमदनगर। झी 24 तास एक पाऊल पुढे।